नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण RPFचा फॉर्म आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहे। चला तर मग मित्रांनो सुरुवातीला आपल्याला Google Chromeवर rrbapply.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी इथं सब इन्स्पेक्टरची जाहिरात आहे आणि या ठिकाणी याच्या खाली इथं कॉन्स्टेबलची जाहिरात आहे। तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरचा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कॉन्स्टेबल या पदासाठी ते फॉर्म भरू शकतात। तर मित्रांनो, याची सविस्तर जी जाहिरात आहे हे तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकता व तुम्हाला याची PDF हवी असल्यास तुम्ही आपल्या रोजगार सर्वांचा या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ती PDF डाउनलोड करून माहिती चेक करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला इथं या ठिकाणी इथं ॲप्लाय नाव दिसत आहे। आपल्याला याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर अगोदर अकाउंट बनवलेलं असेल तर तुम्हाला ऑलरेडी हॅव ॲन अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जर नवीन अकाउंट बनवायचं असेल तर तुम्हाला क्रिएट ॲन अकाउंट याच्यावर क्लिक करायचं आहे। क्रिएट ॲन अकाउंट क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। त्यानंतर मित्रांनो याला आपल्याला इथं ओके करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी इथं आपल्याला आपली जी कंट्री आहे ती आपल्याला निवडून घ्यायची आहे। आपल्याला या ठिकाणी आपण आपली कंट्री निवडून घेतली। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपलं जे पूर्ण नाव आहे, ज्या प्रकारे आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तशाच प्रकारचं नाव आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं रिटाईप फुल नेममध्ये आपल्याला परत आपलं नाव जे आहे ते जसंच्या तसं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। आणि तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असल्यास तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रिटाईप डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायची आहे। तर डेट ऑफ बर्थसाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी इथं आपलं जे वर्ष आहे ते वर्ष अगोदर निवडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपला जो महिना आहे तो महिना सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी तारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी अशी निवडून घ्यायची आहे आणि रिटाईप डेट ऑफ बर्थमध्ये सुद्धा आपल्याला आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल, ते आपण या ठिकाणी निवडून घेऊ आणि त्यानंतर इथं रिसिलेक्ट जेंडर ते आपल्याला निवडायचं आहे। या ठिकाणी फादर इज नेम, आपल्याला आपल्या वडिलांचं नाव या ठिकाणी पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर रिटाईप फादर्स नेम, या ठिकाणी पूर्ण वडिलांचं नाव पुन्हा एकदा टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मदर्स नेम, आपल्याला आपल्या आईचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी रिटाईप मदर्स नेम, पुन्हा एकदा आईचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घेऊन व्हेरीफाय आधार करायचं आहे। मित्रांनो, आधार नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारचं आपल्यापुढे व्हेरीफाय आधार आपण केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे नाव आहे ते आधारवर कशा पद्धतीनं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी इथं राईट बॉक्स दिलेला आहे, हा बॉक्स आपल्याला राईट क्लिक करून घेऊन इथं आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। आपला आधार व्हेरिफिकेशन झालेला आहे मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो आपला योग्य ईमेल ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट ईमेल OTPवर क्लिक करून आपल्याला जो ईमेलवर OTP येणार तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे व जनरेट OTPवर आपल्याला क्लिक करून आपला जो OTP आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपला ईमेलचा OTP आणि आपल्या मोबाईलवर आलेला OTP मित्रांनो टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन पासवर्ड या ठिकाणी जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं जो कॅप्चा कोड दाखवलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून आपल्याला प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, प्रिव्ह्यू अँड क्रिएट ॲन अकाउंटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। ही सर्व माहिती आपण चेक करून घ्यायची आहे बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं आय हॅव रिचेक्ड अँड अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट असं केल्यानंतर आपण आपलं जे क्रिएट ॲन अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे एकदा माहिती चेक करून घ्या आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये बदल करायचा असेल तर या ठिकाणी इथं एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्ही बदल करू शकता। ठीक आहे।
तर या ठिकाणी आपण आता क्रिएट ॲन अकाउंटवर मित्रांनो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर आपण या ठिकाणी इथं प्रोसेस करायचं आहे. आपला जो यूजर ID आहे मित्रांनो तो आपला सक्सेसफुली झालेला आहे. आपलं अकाउंट जे आहे ते सक्सेसफुली निर्माण झालेलं आहे. तर आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस टाकून आणि या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी आपण टाकून त्याच्यानंतर आपला जो या ठिकाणी इथं कॅप्चा कोड दाखवत आहे तो टाकून आपण आता लॉग इन करून घेणार आहे. मित्रांनो आपण आपला यूजर ID पासवर्ड टाकून आपण लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे सब इन्स्पेक्टर याची एक जाहिरात इथं दाखवलेली आहे आणि त्याच्याच खाली मित्रांनो इथं कॉन्स्टेबलची दाखवलेली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही सब इन्स्पेक्टरचा सुद्धा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर फक्त 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही कॉन्स्टेबलचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. मित्रांनो या ठिकाणी इथं आय एम नॉट करंटली डिबार्डेड बाय एनी RRB. तर या ठिकाणी आपल्याला इथं राईट क्लिक करून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी इथं नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो याला आपण इथं क्लोज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं पेज मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे. आपण रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे मित्रांनो तो ॲटोमॅटिक फिल या ठिकाणी झालेली आहे. परंतु या ठिकाणी बाकीची जी पर्सनल डिटेल्स आहे ती आपल्याला या ठिकाणी इथं भरायची आहे. तर या ठिकाणी इथं मॅरिटल स्टेटस इथं दाखवलेलं आहे. तर तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुम्ही मॅरिड लिहा आणि लग्न जर झालेलं नसेल तर तुम्ही इथं या ठिकाणी अनमॅरिड लिहू शकता. या ठिकाणी आपल्याला आपलं रिलिजन म्हणजे धर्म आपल्याला निवडायचं आहे. तर या ठिकाणी आपण ते निवडून घेऊ. या ठिकाणी मित्रांनो असं दाखवलेलं आहे की तुम्हाला तुमचे फीची सवलत हवी आहे का, तुम्ही या ठिकाणी यस करू शकता आणि याला आय अंडरस्टूड आणि ॲग्री करून टाकायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं मदर टंग विचारलेली आहे. आपली मातृभाषा कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. आणि या ठिकाणी लँग्वेज चूज म्हणजे तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेमध्ये द्यायची आहे तर ते आपल्याला या ठिकाणी इथून निवडायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मित्रांनो आपण आयडेंटिफिकेशन मार्क्स या ठिकाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जे आयडेंटिफिकेशनल मार्क्स आहे 1 या ठिकाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि आयडेंटिफिकेशनल मार्क्स 2 या ठिकाणी आपल्याला दोन्ही टाकून घ्यायचे आहेत. हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपली जी कम्युनिटी आहे ती आपल्याला म्हणजेच आपली जी कास्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला ॲग्री करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला जो कास्ट नंबर आहे तो आपल्याला कास्ट नंबर या ठिकाणी टाकून या ठिकाणी इश्यूइंग ऑथॉरिटी ज्याची आहे ती जे आपल्या कास्ट सर्टिफिकेट दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी याच्यामधून आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपले जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जी तारीख आहे ती आपल्याला या ठिकाणी निर्माण झाली कास्ट सर्टिफिकेट तयार केलेली जी तारीख आहे ती आपल्याला याच्यामधून आपल्याला टाकायची आहे. मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे की तुम्हाला ट्रेनची ट्रॅव्हलची पास हवी आहे का, तर तुम्हाला हवी असल्यास येस करा, नसल्यास नो करा. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जो स्टेट आहे ते स्टेट निवडून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपलं जे जवळचं नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे जवळचं रेल्वे स्टेशनचं नाव आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अपलोड युअर व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट आपल्याला आपली जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती मित्रांनो जास्तीत जास्त 500 KBच्या आतमध्ये आपल्याला आपली जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती आपल्याला याच्यातून अपलोड करायची आहे. याच्यावरून आपण आपली जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती आपण अपलोड करून घेऊ. मित्रांनो अपलोडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होते आणि या ठिकाणी आपल्याला इथं ब्राउजवर क्लिक करायचं आहे. ब्राउजवर क्लिक केल्यानंतर आपण आपलं जे मीडिया आहे या मीडिया पिकर्सवर आपण क्लिक करून आपल्या फाईलमध्ये जी कास्ट मित्रांनो एखाद्या फोल्डरमध्ये आपल्याला आपली जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती आपण सेव्ह करून घ्यायची आहे PDF फॉर्मॅटमध्ये 500 KBच्या आतमध्ये. ती आपल्याला साईज आपल्याला त्याची रिसाईज करून घ्यायची आहे. गुगलवरून PDF रिसायझरमधून आपल्याला ते 500 KBच्या आतमध्ये ते कास्ट सर्टिफिकेट सेव्ह करून ठेवायचे एखाद्या फोल्डरमध्ये आणि त्याच्यावरून आपण आपली जी कास्ट सर्टिफिकेट आहे ती आपण अपलोड करायची आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे आपली कास्ट सर्टिफिकेट जी आहे ती आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं फिलअप करायचा आहे. तर या ठिकाणी आपलं जे स्टेट आहे ते आपण या ठिकाणी निवडून घेऊ
आणि आपला जो डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर जे आपण डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे. आपला जो ॲड्रेस आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो आपलं जे विलेज आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचं आहे, जे आपलं विलेज असेल ते. आणि आपला जो पिन कोड आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो आपला परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी आपल्याला इथं राईट क्लिक करून हा बॉक्स जो आहे आपल्याला राईट क्लिक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो ॲड्रेस आहे तो ॲटोमॅटिकली या ठिकाणी फिलअप होऊन जाणार. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं या ठिकाणी सेव्हवर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्ही हो करा आणि नसाल तर नाही करा. तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपंगत्व असेल किंवा अंधत्व असेल तर तुम्ही यस करा आणि नसेल तर नाही करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही EBC सर्टिफिकेट होल्डर आहात का, तुम्ही असेल तर हो, नसेल तर नाही करा. त्यानंतर तुम्ही रेल्वेमध्ये जॉब करता का, तुम्ही रेल्वेचे एम्प्लॉय आहेत का असं विचारलेलं आहे. असेल तर हो, नसेल तर नाही. त्यानंतर तुम्ही करंट कोणत्या डिपार्टमेंटमध्ये, रेल्वे सोडून अदर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला आहात का असं या ठिकाणी विचारलेलं आहे. असेल तर हो, आणि याच्यावरून तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहात का, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहात का, की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये आहात का, असेल तर हो करा, याच्यामध्ये सिलेक्ट करा. आणि नसेल तर नॉट ॲप्लिकेबल या ठिकाणी याच्यावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आर यू कोर्स कम्प्लिटेड ॲट अप्रेंटिसशिप, तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपले जे बँकेचे अकाउंट्सचे डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण फिलअप करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला अकाउंट बँकेच्या पासबुकवर जसं आपलं नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी असं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो आपला अकाउंट नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्मेशन अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी इथं टाकून आपल्या बँकेच्या पासबुकवर एक IFSC कोड असतो, तो IFSC कोड या ठिकाणी टाकून मित्रांनो आपल्याला इथं कन्फर्म करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं सेव्ह करून घेऊ शकतो आपण. मित्रांनो या ठिकाणी कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर आपलं जी ब्रँच आहे ती, त्याचा जो ॲड्रेस आहे आणि जे आपली जे बँकचं अकाउंट आहे ते नाव जे आहे ते या ठिकाणी ॲटोमॅटिकली फिलअप होऊन जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी इथं सेव्हवर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं अदर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारचं आपल्या या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपले जे एज्युकेशनल डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे आहेत मित्रांनो. तर चला तर मग आपण आपले जे एज्युकेशनल डिटेल्स आहेत ते आपण या ठिकाणी सबमिट करू. या ठिकाणी मित्रांनो इथं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण आता आपलं जे स्टेट आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घेऊन आपलं जे बोर्ड होतं ते आपल्याला या ठिकाणी इथं सबमिट, बोर्ड आपण आता फिलअप करून घेऊ. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं तुमचं 10वीचे उत्तीर्णाची जी तारीख आहे ते तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर दिलेली असते ती आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायची आहे. तर आता आपण आपली जे 10वीच्या उत्तीर्णाची जी तारीख आहे ती आपण याच्यावरून टाकून घेणार आहे मित्रांनो. चला तर मग आपण ही तारीख टाकून घेऊ. 17 जून 2014 ही उत्तीर्णाची तारीख आहे. त्यानंतर मित्रांनो आपला 10वीचा जो रोल नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो सर्व माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं ॲडवर क्लिक करायचं आहे. ॲडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आणि या ठिकाणी युअर एज्युकेशनल डिटेल्स सक्सेसफुली असं येणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आपलं जे अदर क्वालिफिकेशन आहे एज्युकेशनल डिटेल्समध्ये ते पण सुद्धा आपण इथं या ठिकाणी टाकून घेऊ. म्हणजे या ठिकाणी आपण आता आपली 12वीची जी माहिती आहे ते सुद्धा या ठिकाणी इथं टाकून घेऊ. आपण या ठिकाणी आपलं जे राज्य आहे ते निवडून घेऊ. त्यानंतर आपला जिल्हा जो आहे तो या ठिकाणी निवडून घेऊ. आणि आपलं जे बोर्ड आहे ते या ठिकाणी आपली पासिंगची डेट या ठिकाणी टाकून घेऊ मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या ग्रॅज्युएशनचे जे डिटेल्स आहे ते आपण या ठिकाणी टाकून घेणार आहे. तर या ठिकाणी इथं BA सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर इथं स्टेट आपलं महाराष्ट्र आपण इथं सिलेक्ट केलेलं आहे. आणि आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे ते मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्या कॉलेजचे जे नाव आहे ते या ठिकाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो एज्युकेशनल डिटेल्स पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. आणि आपली जी कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपण इथून व्ह्यू करून पाहून घेऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो आपला जो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे ते 30 KB ते 70 KBच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपली जी सिग्नेचर आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 30 KB ते 70 KBच्या दरम्यानच आपली जी सिग्नेचर आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, अपलोड करायची आहे. आणि आपला जो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे मित्रांनो याचं जे बॅकग्राऊंड आहे फोटोचं
ते वाईट बॅकग्राऊंड असायला हवं, तरच आपला जो पासपोर्ट फोटो आहे तो आपला सबमिट होणार आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपला पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आणि त्याचं जर बॅकग्राऊंड व्हाईट करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं न्यू टॅब ओपन करून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह बीजी करायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंड क्लिक करून त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर इथं ओपन होणार आहे. मित्रांनो, याला आपण क्लोज करायचं आहे. अपलोड इमेजवर जाऊन मित्रांनो आपण आपला जो पासपोर्ट आहे तो आपल्याला यातून सिलेक्ट करून घ्यायचा. मित्रांनो, आपण आपला फोटो या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी इथं कलरचं ऑप्शन आहे, तर बॅकग्राऊंड ॲड बॅकग्राऊंड कलरवर आपण इथं कलरवर क्लिक करून इथं व्हाईट करायचं आहे आणि आपला जो फोटो आहे तो आपल्याला इथून डाउनलोड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो इथं डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो आहे पासपोर्ट फोटो तो या ठिकाणी डाउनलोड होऊन सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे. आणि या फोटोची मित्रांनो साईज चेंज करायसाठी आपल्याला या ठिकाणी इथं न्यू टॅब ओपन करून फोटो रिसायझर हे नाव टाईप करायचं आहे. फोटो रिसायझर टाईप केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारची जी पहिली वेबसाईट आहे याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. या ठिकाणी इथं आपल्याला आपली जी फोटोची इमेज आहे ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्याची जी साईज आहे मित्रांनो ते 30 ते 70 KB दरम्यान आपल्याला टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी इथं जे ऑप्शन आहे ओरिजिनलच्या जागी इथं JPG नावाचं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी साईज आहे ती मित्रांनो या ठिकाणी आपण 70 KB अशी टाकून घेऊन आपल्याला इथं नेक्स्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपला जो फोटो आहे आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ. आता या रिसाईजच्या ऑप्शनवर आपण इथं या ठिकाणी क्लिक करणार आहे आणि बॅकग्राऊंड फिटअप हे आपण अनक्लिक करायचे आहेत. अनचेक करून आपण इथं रिसाईजवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथं रिसाईजवर क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो या ठिकाणी इथं आपल्याला डाउनलोड करून घ्यायची. इथं साईज चेक करून घ्यायची आहे. रिसाईज झालेली आहे मित्रांनो 61 KBची. या ठिकाणी हा जी इमेज आहे डाउनलोड करून घ्यायची आहे. ही डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या पहिल्या पेजवर जाऊन हा फोटो जो आहे आपल्याला या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो फोटो आहे आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी अपलोड करायच्या वेळेस आपल्याला इथं राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपला जो पासपोर्ट फोटो आहे मित्रांनो तो व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी अपलोड झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्या सिग्नेचरची साईजसुद्धा मित्रांनो आपल्याला चेंज करून या ठिकाणी आपली सिग्नेचरसुद्धा आपल्याला सबमिट करायची आहे. मित्रांनो, फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित प्रकारे आपण सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्हवर क्लिक करायचं आहे. सेव्ह फोटो अँड सिग्नेचर सक्सेस अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचं येणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं ओकेवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचं इथं जे बॉक्स दाखवलेले आहेत हे वाचून आपल्याला इथं राईट क्लिक करून आपल्याला या ठिकाणी इथं प्लेस आपलं निवडून घ्यायचं आहे. मित्रांनो, तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं मित्रांनो प्लेस टाकल्यानंतर आपल्याला इथं प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आपलं ॲप्लिकेशन आहे आपल्याला आपल्याची सर्व डिटेल मित्रांनो एकदा चेक करून घ्यायची आहे आणि यावर इथं राईट क्लिक करून आपल्याला इथं सबमिट करायचे आहे. तर अगोदर जी मित्रांनो ही माहिती चेक करू. याच्यामध्ये जर काही आपल्याला बदल करायचा असेल तर या ठिकाणी इथं एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यावरून आपली जी माहिती आहे मित्रांनो ती आपण बदलू शकतो. त्याच्यानंतर आपण एकदा आपण ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर आपण आपली माहिती जी आहे ती आपण बदलू शकणार नाही. या ठिकाणी इथं राईट क्लिक करून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी इथं सबमिटवर क्लिक करायचं. मित्रांनो, या ठिकाणी आपण सबमिटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं आपण ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी इथं इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर चला तर मग आपण सबमिटवर क्लिक करू. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो पेमेंटचा ऑप्शन दिलेला आहे ते आपण या ठिकाणी इथं पे नाववर क्लिक करू. पे नाववर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं आपल्याला आय ॲग्री विथ टर्म्स अँड कंडिशन याच्यावर क्लिक करून प्रोसीडवर आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेमेंटचे ऑप्शन आपल्यासमोर येणार आहेत. आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व आपल्या फोनपे, गुगल पे याच्यावरून सुद्धा आपलं जे पेमेंट आहे ते आपण करू शकतो. तर आपण मित्रांनो QR कोडवरून आपलं जे पेमेंट आहे ते आपण करणार आहे. तर चला तर मग याच्या ठिकाणी इथं आपल्याला UPI पेमेंट, गुगल पे, फोनपे, पेटीएम या ठिकाणी इथं दिलेलं आहे आणि इतर आपण आपली UPI ID एंटर UPI ID करून आपली इथं UPI ID टाकूनसुद्धा आपण पेमेंट करू शकतो. आणि या ठिकाणी मित्रांनो आपण आपला जो या ठिकाणी इथं UPI QR कोड इथं पे नाव केल्यानंतर आपल्याला इथं QR कोड दिसणार आहे. त्यावर तो QR कोड आपण आपल्या फोनपे अथवा गुगल पेवरून स्कॅन करून आपण पेमेंट करू शकतो.
मित्रांनो UPI QR कोड अशा प्रकारे आपल्यासमोर येणार आहे. हा QR कोड आपण स्कॅन करून आपल्या पेमेंट करून घेऊ शकतो. मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलवरून त्या QR कोडचा स्क्रीनशॉट करून आपण पेमेंट केलेला आहे आणि अशा प्रकारे इथं सक्सेसफुली पेमेंट आलेलं आहे. ते या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणी आपण त्याची प्रिंटसुद्धा करून घेऊ शकतो. अशा प्रकारे याची प्रिंट तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. याची प्रिंट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी इथं बॅक जाऊ शकता. बॅक जाऊन या ठिकाणी व्ह्यू ॲप्लिकेशनवर मित्रांनो इथं जे डोळ्याचं चिन्ह दिसत आहे याच्यावर आपण क्लिक करून आपला जे PDF आहे, आपला जो फॉर्म आहे तो आपण PDF स्वरूपात इथून प्रिंट करून घेऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला जो PDF फॉर्म आहे तो आपण इथून या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशनवरून आपण तो प्रिंट करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.